श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या आहे दर्श अमावस्या, कार्तिक अमावस्या आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे 2023 मधील शेवटची अमावस्या। तुम्हाला जर संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल, नवरा बायकोचं जमत नसेल, वादविवाद असतील, तुम्हाला पितृदोष सांगितलेला आहे, पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करत आहात, सेवा करत आहात किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाहीये, नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये, म्हणजे पितृदोषामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील, संकट येत असतील, कोणतंही काम पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामात अडचणी अडथळे येत असतील, जीवनामध्ये खूप स्ट्रगल आहे। बघा, मनुष्य जीवन म्हटलं की तुमचं असू द्या किंवा माझं असू द्या, संकट अडचणी या तर येणारच येणार आहेत। पण बऱ्याच वेळेला काय होतं की संकट अडचणी आल्या तरी आपण इझिली त्या पार करून पुढे जातो, पण बऱ्याच वेळेला या पितृदोषाच्या त्रासामुळे किंवा अजून काही त्रास असतील तर ह्या अडचणी, संकट एक संपायच्या आधी दुसरी अडचण येते, दुसरी संपायच्या आधी तिसरी अडचण येते, म्हणजे त्या विळख्यातून आपण बाहेरच निघत नाही आहोत। कधीतरी पैशाचं नुकसान होतं, कधी घरामध्ये आजारपण होतं, कधी मोठं भांडण होतं, कधी शेजारी समोरून भांडतात किंवा कधी काय होतं, म्हणजे लाईफमध्ये सतत स्ट्रगल आणि अडचणी सुरू आहेत। कष्ट करताय, मेहनत करताय, पण नशिबाची साथ मिळत नाहीये। कारण कष्टाला जर भाग्याची साथ मिळाली, म्हणजे त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला, तर आपण म्हणू शकतो की माझ्या कष्टाचं चीज झालं आहे किंवा चीज होत आहे। पण जर नुसतं कष्ट करत चाललोय आणि त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये, लोक फायदा घेत आहेत, तर यासाठी अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान जर आपण केलं तर याचे खूप चांगले फायदे, चांगले बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील। बऱ्याच ताई व दादांना असं असतं की आम्ही रोज उपाय करू शकत नाही, सेवा करू शकत नाही, वेळ नसतो, तर फक्त अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा नाही, कोणताही उपाय नाही, फक्त हिरण्यदान आता सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त 11 अमावस्या, 21 अमावस्या, 1 वर्षापर्यंत किंवा तुम्ही संकल्प करून 3 वर्ष 5 वर्ष जर तुम्ही हिरण्यदान केलं तर तुम्ही बघाल की तुमचं लाईफ जे आहे ते 360 डिग्री पूर्णपणे बदललेली असेल। नकारात्मकतेचा भाग जो आहे, तुमच्या मागची इडापिडा जी आहे ती पूर्णपणे संपलेली असेल आणि कुठेतरी भाग्य उदय होताना, रास्ते खुले होताना, मार्ग मिळताना तुम्हाला बघायला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या पितरांची कृपा जी आहे, त्यांचा आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला मिळेल आणि आयुष्यातील प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग ते तुम्हाला दाखवतील। तर सर्वात अगोदर हिरण्यदान जे आहे ते स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतात। मी करू शकते का, तुम्ही करू शकते का, असं काहीही नाही। आणि अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला पिरियड आले तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना हे दान करायला सांगू शकता, काही हरकत नाही। पण जर अमावस्येच्या मध्ये सुतक असेल तुम्हाला तर त्या अमावस्येला करू नका, त्याच्या पुढच्या अमावस्येला तुम्ही हिरण्यदान करू शकता। आता हिरण्यदान तुम्ही कोणाला करू शकता, तुमच्या तिकडे गुरुजी असतील वगैरे त्यांना तुम्ही करू शकता, पण कुणी घेणारे गुरुजी नाहीत किंवा तुमच्या आसपास नाहीयेत, तर अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठं एखादं मंदिर असेल, छोटं असू द्या मोठं असू द्या, तिथे जाऊन तुम्ही केलं तरीही चालेल, काही हरकत नाही। आता हिरण्यदान म्हणजे काय, दूध, पेढे, दक्षिणा, काही अगदी 11 रुपये 21 रुपये तुम्हाला जे काही असेल ती दक्षिणा असावी। त्याचबरोबर जानव्याचे 2 जोड आपल्याला घ्यायचे आहेत। तुम्हाला जर पेढे हवे असतील तर तुम्ही पेढे पण त्यात ठेवू शकता। बरेच जण यासोबत शिदा सुद्धा देतात। शिदा म्हणजे काय की एखाद्या कुटुंबाचं 1 दिवसाचं त्यांचं 2-3 वेळाचं जे काही आपण बघा, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण किंवा 2 टाइमचं जेवण त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं होईल एवढा शिदा। शिदा म्हणजे काय की गव्हाचं पीठ, तुरीची डाळ, मोहरी, त्याचबरोबर आपल्याला हळद, लाल तिखट, जे काही लागतं वरण भात भाजी पोळी बनवण्यासाठी ते सगळं। आता फॅमिली बघा खूप काही मोठ्या नाहीत, एक कुटुंब म्हटलं की नवरा बायको आणि 2 लेकरं किंवा 1 लेकरू असं, तर त्या चौघांचं एका दिवसाचं जेवण आपण दिलेल्या शिद्यामध्ये शिजवून त्यांचं अन्न बनवून खाऊ शकतील एवढा शिदा आपल्याला वेगवेगळ्या पॅकेटमध्ये किंवा पेपरमध्ये बांधून तुम्हाला जसा आहे तो तसा तयार करायचा आहे। हे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सांगितलं तसं की तुम्ही गुरुजींना देऊ शकता किंवा हे सर्व तुम्ही आपल्या समोर देवघरासमोर ठेवायचं आहे। त्याला हळद कुंकू व्हायचं आहे, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे
आणि आपल्या पितरांना की या समस्येसाठी मी आजपासून असं 11 अमावस्या, 5 अमावस्या, 7 अमावस्या हिरण्यदान करणार आहे, तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद होऊ द्या. आणि तुम्हाला जर पितरांचं नाव असेल तर त्यांचं माहीत असेल तर त्यांचं नाव तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन, जर आजूबाजूला घेणारे कुणी नसतील तर तिथे जाऊन हे तुम्ही तिथे ठेवू शकता. त्या मंदिरामध्ये नमस्कार करायचा, ज्या कोणत्या देवीचं मंदिर असेल तिथे. आणि तिथे सुद्धा ते ठेवताना आपल्या पितरांसाठी ठेवत आहे, हिरण्यदान करत आहे, तुमचं नाव, तुमचं गोत्र त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पहिल्या अमावस्येला फक्त संकल्प करायचा आणि त्यानंतर पुढे जेवढ्या अमावस्या आहेत तेवढ्या अमावस्याला फक्त पितरांचं स्मरण करायचं आणि हे जे हिरण्यदान आहे ते आपल्याला करायचं आहे. कोणीही करू शकतं, हे सांगितलं. दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे कधीही करू शकता. सकाळी सकाळी आपलं स्नान झालं की हिरण्यदान करायचं आणि त्यानंतर घरी येऊन आपण जिथे कुठे कामाला वगैरे कुठे काही जायचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. अगदी 1 अमावस्या, 2 अमावस्या, 3 अमावस्याच्या मध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. हा खूप अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. माझ्याच बघण्यामध्ये याचा असा अनुभव आहे की हे हिरण्यदान अगदी 3 अमावस्या केलं आणि जे 5-6 वर्ष त्यांना बाळ नव्हतं तर त्यांना संतान प्राप्ती झाली, असा याचा अनुभव आहे. फक्त मनामध्ये इच्छा ठेवा, संकल्प करा आणि आपलं जे इंटेन्शन म्हणतो ना की त्याची पूजा करताना हे सगळं ठेवलंय, अगदी मनामध्ये भाव, पितरांचं स्मरण करून ह्या ज्या गोष्टी आहेत थोड्या वेळ आपल्या घरामध्ये देवघरासमोर ठेवायच्या आणि त्यानंतर ह्या दान करायला आपल्याला जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण अमावस्या टू अमावस्या हिरण्यदान करू शकतो. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे शनी मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असेल तर मारुतीला नारळ फोडायचं असतं. आपण काय करू शकता की नारळ आणायचा आहे, तो आपल्या हातामध्ये, आपल्या घरामध्ये घ्यायचा आहे. जे काही तुमची इच्छा, मनोकामना जी असेल ती बोलायची आहे आणि त्यानंतर मारुती मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक अमावस्येला तुम्ही नारळ फोडू शकता. मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही दिवा लावू शकता. पण कधीही अमावस्येला आणि शनिवारी तेल खरेदी करायचं नाहीये. तुम्ही आपल्या घरातलं तेल घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी आणू शकता. पण अमावस्येच्या दिवशी आणि शनिवारी कधीही तेलाची खरेदी करायची नाही. कारण मी बऱ्याच वेळेला जेव्हा शनी मंदिरामध्ये जाते, मारुती मंदिरामध्ये जाते, तर त्यावेळेला शनिवारी अगदी अशी लाईन, लोक 10-10 रुपयाची तेलाची पिशवी छोटी छोटी घेतात. अरे आपण एवढा विचार केला पाहिजे की आपण आपल्या मागची 7.5 संपावी म्हणून आपण मारुती मंदिरामध्ये आलोय आणि आपण आपला पैसा देऊन, आपली लक्ष्मी देऊन आपण 7.5 विकत घेतोय. मग तुम्ही देवाला कितीही जरी प्रार्थना केली मारुती रायाला 7.5 संपू दे, तो म्हणतोय मी आशीर्वाद तर देतोय तुम्हाला 7.5 संपावी, पण तुम्ही ती खरेदी करताय, लक्ष्मी देऊन तुम्ही 7.5 खरेदी करताय, मग मी तरी काय करू शकेल. त्याच्यामुळे कधीही शनिवारी आणि अमावस्येला तेल खरेदी करू नका. ही छोटीशी गोष्ट आहे पण बरेच जण विसरून जातात, खूप चक्रा मारतात, मारुती मंदिरामध्ये वर्षानुवर्ष जातात पण शनिवारी तेल खरेदी करतात आणि तिथे अर्पण करतात. अशी चूक करायची नाहीये. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी तिथी असते ती माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते. तर संध्याकाळच्या वेळी श्री सूक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. कारण माता लक्ष्मीची सेवा केली, माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. आणि कालभैरवाष्टकचं या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. तर या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत, जे उपाय आहेत, तुम्ही या अमावस्येच्या दिवशी करा. इथून पुढे कंटिन्यू प्रत्येक अमावस्येला करा. तुम्हाला फरक हा नक्कीच दिसू लागेल. श्री स्वामी समर्थ.